कारण उद्या तिकडे विजयी मेळावा घेणार आहेत ठाकरे बंधू आणि त्याच मेळाव्याच्या तयारीच्या पाहणीसाठी आता दोन्ही पक्षातले प्रमुख नेते जे आहेत ते तिकडे पोहोचतायत। आता मंचावर नितीन सरदेसाई आणि अन्य नेते आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याचवेळी तिकडे ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत देखील पोहोचलेले आपल्याला दिसतात। ही थेट दृश्य वरळीमधली वरळी डोम इथे उद्या ठाकरे बंधूंचा मेळावा पार पडतोय आणि त्याच्याच तयारीच्या पाहणी करत आहेत दोन्ही नेते, दोन्ही पक्षातले नेते तिकडे पोहोचलेले आहेत। ही थेट दृश्य आहेत मुंबईतल्या वरळीमधून। या मेळाव्याची जोरात तयारी करण्यात येते। आज रंगीत तालीमही करण्यात येणार आहे आणि या पार्श्वभूमीवर चोख नियोजनाच्या दृष्टीने सर्व नेते, प्रमुख नेते हे तिकडे पाहणी करतात। सध्या संजय राऊत पोहोचले आहेत, तिकडे पाहणी करतात। ताजे अपडेट जाणून घेऊया अक्षय भाटकर यांच्याकडून। अक्षय, उद्याच्या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर हा पाहणी दौरा आणि दोन्ही पक्षातले नेते तिकडे पोहोचलेत। अक्षय, आता जर आपण पाहतोय तर दोन्ही पक्षातले सगळे महत्त्वाचे नेते हे उपस्थित झालेले आहेत। वरळी डोम NSCI डोम जे आहे त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि हे सर्व नेते आता एकत्रित मिळून इथे पाहणी करणार आहेत, इथे आढावा घेणार आहेत नेमकी कशा प्रकारे तयारी चालू आहे। आता हा जो संपूर्ण NSCI डोमचा हा जो एक सभागृह आहे, त्या सभागृहामध्ये खूप मोठ्या प्रमाणात लोकांना बसण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे, कारण की लोक मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या ठिकाणावर येणार आहेत। मग मनसैनिक असतील, शिवसैनिक असतील, त्यांची वेगवेगळी या ठिकाणी व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे। उजव्या बाजूला मनसैनिक, डाव्या बाजूला शिवसैनिक, अशा प्रकारे ही व्यवस्था आहे। त्याचबरोबर हा जो वरळी डोम जो आहे सभागृह, त्या ठिकाणी ज्या खुर्च्या आहेत त्या खुर्च्यांमध्ये देखील मनसैनिक कुठे बसणार किंवा महिला कार्यकर्ता कुठे बसणार या सगळ्याची व्यवस्था आधीपासून करण्यात आलेली आहे। दुसरी गोष्ट ही आहे की स्टेजवर नेमकं कोण कोण येणार किंवा स्टेजवर किती प्रकारे किती लोकांची भाषणं होणार हे देखील या ठिकाणी ठरवण्यात येतं आहे आणि या सगळ्याच तयारीचा आढावा घेतला जाणार आहे आणि त्याच आढाव्यासाठी आता सर्व नेते दाखल झालेले आहेत। मुख्यतः जे नेते आहेत, मुख्य नेते जे आहेत ते आहेत संजय राऊत, त्यांच्याबरोबर नितीन सरदेसाई आणि यातच सगळ्या प्लॅनिंगमध्ये महत्त्वाची भूमिका ज्यांची आहे ते अभिजित पानसरे या ठिकाणी आलेले आहेत। त्यांच्याबरोबरच यशवंत किल्लेदार आहेत। असे सगळे नेते सध्या उपस्थित झालेले आहेत आणि त्यांच्याकडून तयारीचा आढावा घेतला जातोय आणि या सगळ्या आढाव्याच्या मागेच इथे प्लॅनिंग जी आहे आधीपासून करण्यात आलेली आहे, ती म्हणजे इथे कोणत्याही पक्षाचा झेंडा इथे दाखवला जाणार नाहीये। हा संपूर्ण सभागृह असेल किंवा आसपासचे रस्ते असतील, या ठिकाणी मनसेचं देखील निशाणी जी आहे ती दाखवली जाणार नाहीये किंवा शिवसेनेची जी निशाणी आहे ती दाखवली जाणार नाही। केवळ भगवे झेंडे या संपूर्ण परिसरामध्ये आणि या वरळी डोम मध्ये हे फडकवले जाणार आहेत। जो बॅकड्रॉप आहे स्टेजचा, त्या ठिकाणी देखील भगवा झेंडा असेल जो आता इथे लावला जातो आहे। त्याचबरोबर मध्यभागी एक मोठी स्क्रीन असेल आणि या स्टेजच्या दोन्ही बाजूला देखील दोन मोठ्या स्क्रीन लावण्यात आलेल्या आहेत। त्याचबरोबर या सभागृहाच्या बाहेरच्या बाजूला 4 मोठ्या LED स्क्रीन लावण्यात येणार आहेत, जेणेकरून आतमध्ये जागा पुरली नाही तर बाहेर देखील खुर्च्यांची व्यवस्था करून हा सोहळा जो आहे तो लोकांना बघता येईल, जे कार्यकर्ते त्यांना बघता येईल, त्यासाठी संपूर्ण व्यवस्था करण्यात येते आहे। आता कोणाची एंट्री कशी होणार हा देखील सगळ्यात मोठा प्रश्न होता, तर ती देखील माहिती आपल्याला मिळालेली आहे। दोन्ही बाजूंनी म्हणजे स्टेजला 2 एंट्री पॉइंट आहेत आणि त्या दोन्ही बाजूने दोन्ही नेते म्हणजे एका बाजूने उद्धव ठाकरे आणि एका बाजूने राज ठाकरे हे दोन्ही नेते जे आहेत ते एकाच वेळी स्टेजवर ग्रँड एंट्री करणार आहेत। त्याच्या आधी इतर जे नेते आहेत त्या जवळपास 40 खुर्च्या या स्टेजवर लावण्यात येणार आहेत आणि 40 वेगवेगळे नेते, दोन्ही पक्षातले नेते जे आहेत ते स्टेजवर बसणार आहेत आणि अगदी मोजकी भाषणं होणार आहेत। त्याच्यामध्ये जे राज्य प्रमुख आहेत किंवा जे महत्त्वाचे नेते आहेत म्हणजे शिवसेनेकडून संजय राऊत असतील किंवा विनायक राऊत असतील आणि मनसेकडून मग संदीप देशपांडे असतील, नितीन सरदेसाई असतील, यांची अगदी मोजक्या नेत्यांची भाषणं इथे होतील आणि त्या